मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. उच्च न्यायालयाचे राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर प्रश्नचिन्ह. तरी मागणी करणारं कोण असणार ना? सत्तेत नाही आहेत. याचा अर्थ सत्तेत असणारे जे आहे, ज्यांना भीती आहे येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये खूप सारी मतं खाल्ली जाऊ शकतात. त्यांना मतं कमी पडू शकतात. कदाचित ती निवडून येतील की नाही, हा देखील त्यांना आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आता टार्गेट केलं जात आहे का? पण मी या बातमीला एक वेगळ्या दृष्टिकोनातून पण बघण्याचा प्रयत्न करतोय. जर कायद्यानुसार, नियमानुसार जर मनसे पक्षाची मान्यता जर रद्द झाली, तर पुढे काय होणार? सध्या काही दिवसांपासून दोघं बंधू, ठाकरे बंधू, राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे एकत्र येताना आपल्याला दिसतायत. एका मंचावर देखील येऊन चुकलेले आहेत. तर आपण असाही तर्क लावू शकतो का? येणाऱ्या काळात समजा एकत्र आले, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मान्यता रद्द झालेली मनसे म्हणजे राज ठाकरेंची संघटना, हे एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं? एकीकडे तुम्हाला आठवत असेल मागे एकदा राज ठाकरेंनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर त्यांनी तो पक्ष चोरला. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे गट वेगळा पडल्यानंतर त्यांनी शिवसेना हे चिन्ह चोरलं. तर याला देखील राज ठाकरेंनी विरोध केला होता, की जो पक्षप्रमुख असतो, ज्याने ती संघटना उभी केली आहे, तर ते चिन्ह, ते नाव त्याच्याकडेच असू देणं गरजेचं आहे. जरी तुमच्याकडे संख्येचं बळ जास्त असेल आमदारांचं, ते व्हायला नको. तर असं काही होऊ शकतं का, की जर मनसेची मान्यता जर रद्द झाली, तर राजसाहेब ठाकरे, शिवसेना, जो बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष होता, तो पुन्हा उभा करतील आणि शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होतील? तुम्हाला काय वाटतं?